नमस्कार मित्रांनो, मी सागर राजपूत आणि स्वागत आहे तुमचं राजपूत ब्लॉग्समध्ये. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे भारताच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागेश्वर ज्योतिर्लिंगा दर्शनासाठी. चला तर मग या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, नागेश्वर मंदिर हे द्वारका शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य म्हणजे लांबून दिसणारी भगवान शिवांची भव्य मूर्ती तुम्हाला थक्क करून सोडेल. या ठिकाणाला दारुकावन असेही म्हटले जाते. पुराणानुसार सुप्रिया नावाच्या शिवभक्ताला दारुक नावाच्या राक्षसाने कैद केले होते. तेव्हा सुप्रियाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव येथे प्रकट झाले होते आणि त्यांनी राक्षसाचा अंत केला होता. नागेश्वर म्हणजे नागाचा देव. असं मानलं जाते की इथल्या दर्शनामुळे सर्व प्रकारच्या विषापासून मुक्ती मिळते. मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यातला अनुभव खूपच शांत आणि ऊर्जावान आहे. तेथील शिवलिंग हे दक्षिणमुखी आहे, जे खूप दुर्मिळ मानलं जातं. तुम्ही जर तिथे अभिषेक करणार असाल तर पुरुषांना शर्ट काढून सोवले नेसावे लागते. तर बघू शकता मित्रांनो, आतमध्ये अभिषेक चालू आहे, पूजा वगैरे चालू आहे आतमध्ये बघू शकता आणि बाहेर खूप गर्दी आहे. बाहेरची गर्दी बघू शकता तुम्ही. महादेवांसाठी किती प्रेम आहे लोकांचं ते बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला हा नागेश्वर ज्योतिर्लिंगाचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राजपूत ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. ओके मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.